समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 च्या दुसऱ्या शिबिरात मी प्रशासनाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। हा लोककल्याणकारी राज्याची संकल्पना संत रविदासांनी 14व्या शतकात मांडली होती आणि त्या राज्याला ते नाव देतात बेगमपुरा। बेगम म्हणजे गम नसलेला असं एखादं राज्य असू शकेल का की ज्यामध्ये कुणालाही कुठलाही दुःख असणार नाही, चिंता असणार नाही, सगळ्यांचे प्रश्न एका ठिकाणी येऊन मिटले जातील, कुठलाही भेदभाव असणार नाही, श्रीमंत गरीब असं काही असणार नाही, असे एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा आपण संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत। तहसीलदार मॅडमला माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात प्रत्येक महिन्यात प्रत्येक विधानसभेत एक कार्यक्रम आपण प्रत्येक महिन्यात लावावा। त्याच्यासाठी जे जे काय लागेल आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्या बरोबर कमीपणे उभा राहू। जाणते राजे स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते। माननीय आमदार श्री उर्जी पटेल सर, अप्पर जिल्हा उपजिल्हाधिकारी श्री राजीवजी शिंदे साहेब, माझे सर्व विभागाचे सर्व सहकारी अधिकारी, आपण सर्व उपस्थित प्रतिष्ठित नागरिक, माता, बंधू आणि भगिनी, आमदार साहेबांना मला सांगायला आवडेल की जेव्हा हा कार्यक्रम 18 फेब्रुवारीला शासन निर्णय मंजूर झाला त्यावेळेस त्यात पहिला शब्द होता ग्रामीण भागातील हा शब्द
सगळ्यांचे प्रश्न एका ठिकाणी येऊन मिटले जातील, कुठलाही भेदभाव असणार नाही, श्रीमंत गरीब असं काही असणार नाही, असे एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा आपण संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. आणि आता आपलं शासन सुद्धा त्या दृष्टिकोनातून काल सुसंगत नसलेले, कालबाह्य ठरत असलेले कायदे नियम याचा सुद्धा अतिशय बारकाईने अभ्यास करत आहे. आणि याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते, ती म्हणजे अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ती म्हणजे अकृषी कर रद्द झाला. अकृषी सणच घेण्याची आता आपल्याला कोणालाही गरज नाही. म्हणजे पूर्वी अकृषी एखादा जमीन आपल्याला ट्रान्सफर करायची रेसिडेन्शियलमधून अकृषी पूर्ण मुंबई जी आहे ती अकृषिक आपण समजतो, परंतु सणच घेतल्याशिवाय आपण तिथे बांधकाम करू शकत नव्हतो. त्यामुळे काय करावं लागायचं, जिल्हाधिकारी कार्यालयात जायला लागायचं, तिथे अकृषिकची सणच घ्यायची, मग CPSO कार्यालयात जायचं, तिथे प्रॉपर्टी कार्डवर नाव लावायचं, ते सगळे डॉक्युमेंट घेऊन आपण BMCकडे जायचो. मग BMC आपल्याला लेआउट नकाशा करून बांधकामाची परवानगी द्यायची. म्हणजे हा जो त्रिकोण होता, जनसामान्य नागरिकाला जो होणारा त्रास होता तो आता संपला. त्यामुळे आता त्रिकोणाच्या ऐवजी सरळ BMC मध्ये जायचं आहे. आपण जे विकास प्राधिकरण आहे तिथेच आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि अकृषी कर नाही तर रूपांतरण अधिमूल्य भरायचं आहे. म्हणजे 3 ठिकाणचं काम आता एकाच ठिकाणी होत आहे. त्यामुळे महसूल मंत्री महोदय आणि प्रशासनाचे खरं तर मी सुद्धा अतिशय आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करते. आणि हा खूप जनसामान्यांच्या स्तरावर येऊन केलेला विचार आहे. तसंच तुकडेबंदी कायदा सुद्धा महसूल विभागाने आता त्याच्यावरती जे प्रतिबंध होते ते हटवले आहेत. त्यामुळे जनसामान्यांचं जीवन अधिक सुखकर आणि सुलभ करण्यासाठीचा प्रयत्न सर्व शासन त्यासाठी कटिबद्ध आहे. आज निश्चितच दिवसभरातल्या ह्या कार्यक्रमात काल मुर्जी काका पटेल यांच्याशी त्यांच्या PAशी बोलताना एक सहज विषय आला आणि साहेबांना माहिती आहे की मागच्या वेळेस शिबिरामध्ये आमच्याकडे काय दोष झाला होता. तर कदाचित ते बोलताना सांगतील की आम्ही कॅम्प घेतला परंतु सर्टिफिकेट देण्यासाठी खूप वेळ लागला. म्हणजे ऑफलाईन फॉर्म आम्ही ते घ्यायचो आणि ती डाटा एंट्री करण्यासाठी 10-15 दिवस किंवा जे काही असेल ते, मग एखाद्याला सर्टिफिकेट मिळायचं किंवा नाही मिळायचं. त्यामुळं नरसाहेबांचाही खूप वेळेस फोन आला की मॅडम आमच्या लोकांना सर्टिफिकेट मिळालं नाही. तर आता या शिबिरात 99.99% याच आजच्या एकाच दिवसात आपण सगळे दाखले वितरित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते सुद्धा दाखले थेट WhatsAppद्वारे आपल्याला मिळतील. हा आपल्या शिबिरातला आमूलाग्र बदल आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं निश्चितच मी पुन्हा एकदा स्वागत करते. दोन्ही आमदार महोदय आणि सन्माननीय नगरसेविका महोदय यांचं सुद्धा स्वागत करते. आणि दिवसभराच्या या कार्यक्रमात आम्ही शासन म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचा आणि आपल्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देते आणि सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे सिंगल डे डिलिव्हरी. तर या उद्देशाचा आता लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. सुरुवातीला तहसीलदार अंधेरी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी मी विनंती करते की लाभार्थ्यांनी कृपया मंचावर यावे. जॉर्डन मेरिओ सेराव या परत एकदा नावं लिहिले. सर्वांनी टाळ्या. रामा शिरसाट, कुणाल गेहलोत, अधिकारी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल विभागाच्या वतीने आमच्या तहसीलदार ताई स्वामीताई यांची पूर्ण टीमना मनापासून अभिनंदन करतो. त्याची चांगली योजना आपण हा मतदारसंघात लावली. बघा, महाराष्ट्र शासन आपला दारी हा कार्यक्रम गेले किती वर्षापासून आपण महाराष्ट्रात करतो. हा शिबिर तळागाळाच्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि लोकांनी गैरसोय होणार नाही याच्यासाठी आपण करतो. तहसीलदार मॅडमना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात प्रत्येक महिन्यात प्रत्येक विधानसभेत एक कार्यक्रम आपण प्रत्येक महिन्यात लावावा. त्याच्यासाठी जे जे काय लागेल आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याबरोबर कमीपणे उभं राहू. हॉल असतील, बाकी काय सुविधा असतील याची पूर्णपणे जबाबदारी मी आहे, माझे मित्र बाळा नरसाहेब आहेत. आम्ही सगळं तुमच्या मागे गंभीरपणे उभं राहू. तुमचे सर्व नगरसेवक इथे आहेत, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश भोसलेजी आहेत, स्थानिक नगरसेविका दिशाताई आहेत. लोकप्रतिनिधी हा नगरसेवक असतो, आमदार असतो, शेवटी लोकांमध्ये लोकांचं काम करण्यासाठी असतो आणि आपण शासन म्हणून महसूल विभागाचे आहे. मला आवर्जून तिचं नाव घ्यायचं आहे, बावनकुळे साहेब. हा महाराष्ट्रात 18 घंटा काम करणारा एक मंत्री आहे, तळागाळात पोहोचणारा एक मंत्री आहे. म्हणजे तेही आपल्या बरोबर आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे, हा सर्वसामान्यांचे सरकार आहे ते. आणि आपण सगळं मिळून एक खिडकी योजना प्रत्येक महिन्यात प्रत्येक विधानसभा वेगवेगळ्या विभागात आपण करणार आहे, तुम्हाला खात्री आहे. आणि प्रत्येक डिपार्टमेंटने याच्यात सहभागी घेतले. सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि आमच्या आम्ही तुमच्या बरोबर गंभीरपणे उभं राहू. आमच्याबद्दल काही गैरसमज झाल्या होत्या, पण आजपासून काही ते दूर झाले आहेत. आता एकत्र मिळून आपण लोकांची सेवा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदोरिया यांना आज अंधेरी तहसीलदारच्या वतीने तुमच्या तहसीलदार स्वामीताईंनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने जे इथे वन खिडकी जे आयोजन आज कार्यक्रमाचे आयोजन केले. मी महाराष्ट्र शासन आणि लोकप्रतिनिधीमधून माझे मित्र बाळा नरसाहेब आणि आमचं पूर्ण टीम सगळे नगरसेवकच्या वतीने सर्व अंधेरीकरांच्या वतीने तहसीलदार कार्यालयाचे मनापासून अभिनंदन करतो. एक खिडकी योजना म्हणजे एकच ठिकाणी सगळ्या लोकांना सगळंच काम होऊन जाईल, सगळे दाखले भेटतील. म्हणून अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व हा दोघे विधानसभा जनतेतर्फे तहसीलदार ताईंना मनापासून अभिनंदन करतो की असंच कार्यक्रम हा विभागात प्रत्येक महिन्यात राबवावा. त्याच्या कार्यक्रमासाठी जे जे काही मदत लागेल ते आमदार म्हणून मी असेल, बाळा नरसाहेब असेल, मी दोघे मिळून करू. जे सर्व नगरसेवक त्यांच्याबरोबर राहील आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण महाराष्ट्रात फिरतो. आज सर्वसामान्य सरकार आज अंधेरीला दिसलं. परत एकदा तहसीलदार स्वामीताई आणि त्यांची पूर्ण टीमच्या मनापासून अभिनंदन करतो. नरसाहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने आज सर्वसामान्यांना ही जी सुविधा आहे ही सहजासहजी खूप खेपा मारावे लागतात, त्यावेळेला त्यांची कामं होत असतात. पण जर तुमच्यासारख्या व्यक्तिमत्व आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी अशी कामं केली ती सहज आणि सोपी होतात, याबद्दल तुमचं काय मत आहे? आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक खिडकी योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान योजना आयोजित केली. त्या माध्यमातून प्रत्येक तालुकानिहाय ज्या लाभार्थी असतील त्यांना एक खिडकीच्या अंतर्गत सगळ्या सुविधा एकत्र उपलब्ध करून देणं हा कार्यक्रम या योजनेचा हा अर्थ आहे. आणि त्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनामध्ये कार्यालयीन कामकाजामध्ये ज्या सर्टिफिकेट लागतात, म्हणजे दाखले लागतात, तो जन्माचा दाखला असेल, उत्पन्न दाखला असेल, 7/12 उतारा असेल, 8 असेल, फेरफार असेल, या सगळे दाखले काढण्यासाठी लोकांना फार त्रास होतो. आणि त्या माध्यमातून ही योजना लोकांसाठी फार महत्त्वाची आहे. आणि या अंधेरी तालुका एकच आहे. अंधेरी तालुक्यामध्ये जोगेश्वरी ते बांद्रा या असे जवळजवळ 6 मतदारसंघ आहेत. आणि प्रत्येक मतदारसंघाचं कार्यालय एकच असल्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. आणि या विभागाच्या
तहसीलदार मॅडम स्वामी मॅडम यांनी हे कार्यक्रमाचं आज आयोजन केलं आहे. हे अंधेरी कुंदोरी शाळेमध्ये आहे. परंतु प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मतदारसंघनिहाय या कार्यक्रमाचे आयोजन या योजनेचे आयोजन करणं गरजेचं आहे अशी आम्ही त्यांना विनंती देखील केली आहे. आणि त्याच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्यासाठी जे जे करता येईल ते लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्याच्या माध्यमातून मी असेल म्हणजे माझे सहकारी आमदार मुरजी काका पटेल असतील किंवा के पूर्व म्हणजे के नॉर्थ आणि के साऊथ या विभागाचे नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून हा लोकाभिमुख कार्यक्रम लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या तहसीलदार स्वामी मॅडम त्यांची सगळी टीम आणि या सगळ्या खात्याच्या लोकांनी जे सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि एकच विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना याच ठिकाणी संपूर्ण तपासणी करून सर्टिफिकेट आजच्या आज मिळाली पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आहे. ती मान्य देखील केली आहे. माझा विश्वास आहे की 100% आज लोक समाधानी होऊन जातील. मी महाराष्ट्र शासनाला खास करून धन्यवाद देतो कारण आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब मी सभागृहामध्ये पाहतो त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ सर्वसामान्य लोकांच्या अडचणी काय असतात त्या कशा सोडवायच्या त्यासाठी त्यांची असलेली तळमळ त्याच्यामध्ये त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. मात्र ही योजना आणखी लोकाभिमुख होण्यासाठी त्या मतदारसंघामध्ये लोकांना अधिक सोयीस्कर कशी करता येईल ही आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. धन्यवाद.